नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 62. मागच्या भागात आपण बघितले होते, रिद्धीच्या मॉमने तिला स्टेजवर सौम्यच्या बाजूला उभे केले. रिद्धी मात्र त्याच्याकडे अजूनही बघत नव्हती. ती फक्त त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. मंजिरीने तिच्या हातात अंगठी दिली आणि तिला काहीतरी इशारा केला. तिने मॉमकडे बघितले. मंजिरीच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हसू होते. ती अंगठी घेऊन त्याच्या बोटात घालायला वळली आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण स्टेजवर तिच्या शेजारी तिचा अमेय होता. आता बघूया पुढे. स्टेजवर तिच्या शेजारी उभा होता तिचा अमेय. डॅड, तिने हर्षकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. हर्षने मान हलवत तिला होकार दिला. त्याचेही डोळे पाणावले होते आणि रिद्धीचे सुद्धा. मंजिरीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती आपल्या मॉमच्या कुशीत शिरली. आता रडायचे नाही, सगळं ठीक झालंय ना आता, मंजिरी म्हणाली. रडू नकोस, नाहीतर मेकअप खराब होईल, मग फोटो चांगले निघणार नाहीत. अमेय तिच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला. हो, बरोबर बोलतेस तू, मंजिरी म्हणाली. तोपर्यंत हर्ष त्यांच्याजवळ आला. त्याने रिद्धीच्या डोक्यावर हात ठेवला. लव्ह यू डॅड, रिद्धी हर्षला कवटाळत म्हणाली. आय एम सॉरी माय प्रिन्सेस, हर्ष म्हणाला. प्लीज ना डॅड, असं नको बोलूस. आपण स्टेजवर आहोत, सर्व बघताहेत आपल्याकडे. हा फॅमिली ड्रामा आपण नंतर कंटिन्यू करूया का, मंजिरी म्हणाली. तसे हर्ष आणि रिद्धीच्या लक्षात आले. अरुंधती आणि आद्विक दोघांचे चेहरे अगदी आनंदाने उजळले होते. अरुंधतींच्या डोळ्यात पाणी आणि मनात अनेक प्रश्न होते. हर्षने रिद्धीला अमेयच्या जवळ आणले आणि तिला त्याच्या बोटात रिंग घालायला सांगितले. 1 मिनिट डॅड, अमेय म्हणाला. आता हा का वेळ मागतोय म्हणून हर्ष आणि मंजिरी त्याच्याकडे बघत होते. अमेयने एक गुलाबाचे फूल घेतले आणि आपल्या गुडघ्यावर झुकत त्याने रिद्धीला प्रपोज केले. रिद्धीला एवढ्या लोकांसमोर प्रपोज केल्याने ती लाजून लाल झाली. रिद्धीने त्याला मान हलवून होकार दिला. स्टेजच्या खाली अमेयचे आई, बाबा, बहीण आणि आजीसुद्धा होते. रिद्धीचे त्यांच्याकडे लक्ष गेले. तिने अमेयच्या आईला स्टेजवर येण्यास खुणावले. त्याची आई आणि बहीण मृण्मयी दोघेही स्टेजवर आले. तुमचा हा कार्यक्रम आटोपला असेल तर अंगठ्या एक्सचेंज करायच्या, हर्ष त्या दोघांकडे आळीपाळीने बघत म्हणाला. अमेयने मान हलवली आणि रिद्धीने लाजून मान झुकवली. रिद्धीचा आनंदाने उजळलेला चेहरा बघून हर्ष तिच्याकडे बघतच राहिला. आपण किती मोठी चूक करायला निघालो होतो हे त्याच्या लक्षात आले. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्यासमोर केक आणण्यात आला. दोघांनी मिळून केक कापला, एकमेकांना भरवला. हर्ष आणि मंजिरीने त्यांना शुभेच्छा दिल्या. अमेय आणि रिद्धी त्यांच्या पाया पडण्यासारखी वाकले, पण हर्षने दोघांनाही आपल्या छातीच्या जवळ घेतले. अमेयच्या आईने दोघांनाही आशीर्वाद दिला. त्याचे वडील मात्र अजूनही स्टेजच्या खालीच होते. अमेय त्यांच्याशी अजून नीट बोललाच नव्हता. हर्ष स्टेजच्या खाली उतरून प्रतापरावांकडे गेला. प्रतापराव, मुलांना आशीर्वाद देणार नाही, हर्षने विचारले. माझा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबतच आहे, पण अमेयच्या समोर जायची हिंमत होत नाही. मी त्याचा गुन्हेगार आहे. आनंदाच्या क्षणी तो माझ्यावर नाराज व्हायला नको. प्रतापरावांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. असं म्हणून कसं चालेल? तुम्ही त्याच्या चांगल्याचा विचार करूनच सगळं काही ठरवलं होतं ना. अशा आनंदाच्या प्रसंगी कुठलीही तेढ मनात ठेवायची नाही, हर्ष त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. धन्य आहे मी, तुमच्यासारखे व्याही आम्हाला मिळाले आणि कितीदा तुमची माफी मागावी हेही कळत नाही. अहो, आता आपण नातेवाईक झालो, जुनं झालं गेलं विसरून जाऊया आणि मुलांच्या आनंदात आनंदी होऊया. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे. उगीच मोठेपणाचा नाव देऊन हिणवू नका मला. आम्ही मुलीकडचे, तुमच्या मानापानात काही कमी राहिली तर मोठ्या मनाने माफ करा, हर्ष म्हणाला. एवढी सुंदर व्यवस्था केली आहे. मी तर कधी आयुष्यात एवढा सुंदर कार्यक्रम बघितला नाही. माझ्या अपेक्षेपेक्षाही फार जास्त श्रीमंत आहात तुम्ही आणि मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन नको नको ते बोलून गेलो. पुन्हा एकदा माफी मागतो तुमची, प्रतापराव हात जोडत म्हणाले. श्रीमंत गरीब असणं हे महत्त्वाचं नाही आणि श्रीमंती बघायची असती तर तुमच्या घरात मी मुलगी दिलीच नसती. प्रतापराव आणि हर्ष दोघेही बोलत होते. त्यांची आई मात्र तिथेच एका खुर्चीवर एकटीच बसलेली होती. एकतर एवढ्या मोठ्या कार्यक्रमात ती पहिल्यांदाच आलेली
आणि त्यात तिथे कुणी ओळखीचे नव्हते, त्यामुळे जरा गोंधळली होती. अमेयाची आई बोलत नव्हती आणि आता ती अमेयजवळ स्टेजवर उभी होती. अमेयने रिद्धीला स्टेजवरून त्याचे आई वडील आणि आजी दाखवली. हर्ष प्रतापरावांशी एवढा वेळ बोलत होते हे पाहून रिद्धीला फारच आश्चर्य वाटले. प्रतापरावांनी त्यांचा एवढा अपमान केल्यावर हर्ष त्यांच्यासोबत एवढा व्यवस्थित बोलत आहे हे तिला काही पटत नव्हते. थोड्याच वेळात हर्ष प्रतापरावांना घेऊन स्टेजवर आला. अमेयने त्यांचे आपले वडील म्हणून रिद्धीसोबत ओळख करून दिली. दोघे त्यांच्या पाया पडले. त्यांनी आशीर्वादही दिला. सगळी पाहुणे मंडळी दोघांना शुभेच्छा देऊन जात होती. जवळजवळ सगळे पाहुणे गेले होते. आजीला भेटण्यासाठी अमेय स्वतः रिद्धीला घेऊन स्टेजच्या खाली आला. आजी, ही तुझी नातसून. अमेयने आजीसोबत रिद्धीची ओळख करून दिली. हो रे बाबा, लई देखणी बायको शोधून काढलीस, आजी रिद्धीकडे बघत म्हणाली. तुमच्यापेक्षा कमीच आहे, रिद्धी अमेयच्या गोऱ्या पान आजीकडे बघत म्हणाली. हुशार आहेस की गं बोलण्यात, आजीने दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिला. रिद्धीच्या मैत्रिणींची दोघांनाही चिडवाचिडवी सुरू होती. रिद्धी लाजून लाल होत होती, तर अमेय मात्र तोडीस तोड उत्तरे देत होता. त्याच्या हॉस्पिटलचा बराचसा स्टाफ कार्यक्रमासाठी आला होता. सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण रिद्धीला मात्र अनेक प्रश्न पडले होते. ती अमेयाला विचारत होती, पण अमेय तिच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता. त्याला तिची मजा घेण्यास फारच गंमत वाटत होती. प्रताप, ही तुझी पोरगी मृण्मयी ना रे? अमेयची आजी आपल्या मुलाला विचारत होती. प्रतापरावांनी आपल्या मुलीला खूप वर्षानंतर आत्ता बघितले होते. अमेयच्या आणि तिच्या आईच्या चेहऱ्याची झलक तिच्यामध्ये असल्याने लगेच त्यांची मुलगी आहे हे ओळखायला येत होते. पण जवळ जाऊन तिच्याशी बोलायची हिंमत दोघांमध्येही नव्हती. प्रतापरावांनी एवढ्या दिवसांनी मुलीला बघितल्यावर ते हळवे झाले होते. झाल्या गोष्टीवर पश्चातापही होत होता, पण वेळ निघून गेल्यावर माणूस काहीही करू शकत नाही. मृण्मयी मात्र त्यांच्याकडे साध्य बघतही नव्हती. तिच्यासोबत तिच्या 2 मैत्रिणी होत्या. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात ती बिझी होती. सर्व पाहुणे मंडळींची जेवणं आटपत चालली. वराकडील मंडळीच्या मानाच्या पंक्ती बसल्या होत्या. हर्षने त्यांच्याकडील रीतिरिवाजाप्रमाणे सगळे काही करून घेतले होते. खोट काढायला कुठेही जागा ठेवली नव्हती. जेवण केल्यानंतर अमेयची आजी हिंमत करून मृण्मयीजवळ आली. ती अमेयासोबतच बोलत होती. ओळखलंस का गं पोरी, मी तुझी आजी आहे, आजी तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली. नाही, मी तुम्हाला कसं ओळखणार, पहिल्यांदाच बघते मी, मृण्मयीने नाराजीने उत्तर दिले. लहानपणी याच अंगाखांद्यावर खेळवले तुला, पण मला सोडून गेली तेव्हा फार लहान होतीस म्हणून नसेल आठवत तुला, पण मीच तुझी आजी आहे, आजी म्हणाली. माफ करा, मला कुठलीही आजी नाही आणि उसनी नाती जोडायची मला सवय नाही, मृण्मयी जराशी वैतागत म्हणाली. बघ रे अमेय, कशी बोलते ही, आता मी एवढी सांगत आहे तुझी आजी आहे तर ऐकायला तयार नाही. हा तुमच्या दोघींमधला प्रश्न आहे, मी मध्ये पडणार नाही, अमेयने असे म्हणतात त्याची आजी पुन्हा मृण्मयीकडे बघायला लागली, पण ती आपली मान फुरवून दुसरीकडे निघून गेली. बाळा, तू तरी सांग ना तिला समजावून. काय गाजी, तुला काय गरज पडली आता तिच्याशी बोलण्याची, जेव्हा तिला तुमच्या प्रेमाची गरज होती तेव्हा तर तुम्ही तिला जवळ केले नाही. दुसऱ्यांच्या घरात उष्ट्या खरकट्यावर जगली आहे ती, अशीच कशी तुम्हाला माफ करून देणार, अमेय म्हणाला आणि आजी मात्र त्याच्या बोलण्यावर निरुत्तर झाली. कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. सगळे पाहुणी मंडळी घरी निघून गेली. रिद्धीच्या मैत्रिणीही निघून गेल्या. अमेयची आई आणि आजी अमेयसोबत बोलून साताऱ्याला निघून गेले होते. अमेय आपल्या आईला आणि बहिणीला घरी घेऊन निघाला होता. जाण्याआधी तो रिद्धीचा निरोप घेण्यासाठी आला होता. चल रिद्धी, बाय, मी येतो आता, अमेयच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल होती. अरे अमेय, सांग ना, कसं काय झालं सगळं, म्हणजे डॅड तुला कसा काय तयार झाला, तुम्ही दोघे कॉन्टॅक्टमध्ये होतात, रिद्धीला जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली होती. तिने त्याला भेटण्यापासून 4थी वेळा हा प्रश्न विचारला होता. तुझे डॅड सांगतील, आई माझी वाट बघत असेल, तू येतेस ना मला निरोप द्यायला, अमेय म्हणाला. घरी गेल्यावर फोन तरी करशील की नाही. नाही करणार, एवढे दिवस तुला माझी आठवण आली नाही, सगळी नाती तोडायला निघाली होतीस, आता काय गरज आहे बोलायची, अमेय लटक्या रागाने म्हणाला. परिस्थिती काय होती तुला माहीत आहे ना अमेय, मी कुठल्या परिस्थितीतून चालले होते माझे मलाच माहीत आहे. जाऊ दे गं, गमतीने म्हणालो मी, करतो मी फोन, निघू आता,
रिद्धीने त्याचा हात हातात घेतला आणि तीही त्याच्यासोबत निघाली. हात धरून निघाली आहे, सोबत यायचा विचार आहे का? तो मिश्किलपणे तिच्याकडे बघत म्हणाला. यायचं तर आहे, पण आत्ताच नको. त्यासाठी तुला वाजत गाजत वरात घेऊन यावे लागेल, रिद्धी म्हणाली. डॅडला लग्नाची तारीख लवकर काढायला सांग. मी? नको रे बाबा, आत्ता साखरपुडा झालाच आहे, लग्न होईलच, कशाला एवढी घाई करायची, रिद्धी म्हणाली. आणि पुन्हा कोणी माझ्या होणाऱ्या बायकोला चोरून नेले तर? मला आता कुठलीच रिस्क घ्यायची नाही. जेवढे शक्य असेल तेवढे लवकर लग्न उरकून घ्यायचे आहे. अमेयच्या बोलण्याची स्टाईल बघून रिद्धी खळखळून हसली. तुला हसायला येते? हसणार नाही तर काय, तू बोलतोयस तसा. बोलता बोलता दोघेही बाहेर आले. बाहेर रिद्धीचे मॉम, डॅड, मामा, आजोबा आणि अमेयची आई सगळेजण बोलत होते. मंजिरी आणि अमेयची आई अगदी जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या बोलत होत्या. रिद्धी जवळ जाऊन अमेयच्या आईसोबत बोलली. चला, लवकरात लवकर घरी येण्याची तयारी करा. मी तर वाटच बघते कधी एकदा तू घरी येतेस म्हणून, अमेयची आई म्हणाली. रिद्धीने हसत मान खाली घातली. निरोप घेऊन अमेय निघून गेला. हर्ष आणि बाकी मंडळी बाहेर बोलत होते. मंजिरी रिद्धीला घेऊन घरात आली. मध्येच हर्षला फोन आला म्हणून तो फोनवर बोलायला लागला. काय गं प्रिन्सेस, आनंदात आहेस ना आता? हो मॉम, फारच आनंदात आहे. पण हे कसं काय शक्य झालं? स्टेजवर सौम्यच्या ऐवजी अमेय कसा काय आला? तुला माहीत होतं का मॉम? नाही गं, मला कुठे माहीत होतं. माझ्यासाठीही आश्चर्याचा धक्काच होता. पण जे झालं ते फार छान झालं ना. मी तर फार आनंदात आहे. डोळ्यादेखत आपल्या मुलीचे आयुष्य खराब होताना बघावं लागणार होतं. गणपती बाप्पाने माझी गाऱ्हाणे ऐकले. गणपती बाप्पाने ऐकले की डॅडने ऐकले? त्यांच्यावर तर मी रुसून बसले होते. त्यांना कुठले गाऱ्हाणे सांगितले नाही मी. तुला माहीत आहे, तुझं हे शस्त्र डॅडवर जास्त परिणाम करतं, रिद्धी मिश्किलपणे तिच्याकडे बघत म्हणाली. काय माहीत कुठल्या शस्त्राने परिणाम केला ते, पण कुलकर्णी फॅमिलीचा काय झालं ते काही कळलं नाही. तुझ्या डॅडचं एवढे दिवस टेन्शनमध्ये असणं आणि वेळेवर साखरपुड्यात अमेयच असणं, यात नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे, मंजिरी म्हणाली. मलाही तसंच वाटतं. अमेयाला विचारले पण तो काही सांगायला तयार नाही. यांनाच विचारावे लागेल. जे काही झालं ते फार छान झालं. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर हा आनंद पाहायला मी अगदी व्याकुळ झाले होते. मी तर सर्व आशा सोडून दिली होती, मंजिरी रिद्धीचा चेहरा न्याहाळत म्हणाली. तिथे आता दोघीच बोलत बसणार आहात? आम्ही सुद्धा आहोत म्हटलं घरात, मंजिरीची आई म्हणाली. त्या अरुंधतीसोबत गप्पा मारत बसलेल्या होत्या. आजी, तुला विसरून कसं चालणार आहे? बोल, काय म्हणतेस? रिद्धी तिच्या गळ्यात पडत म्हणाली. मी काय बोलणार, तू सांग काय म्हणतेस. आणि आमचा नातजावई काय म्हणतोय? मी काय सांगणार, तूच विचारायचे ना त्याला, रिद्धी लाजून म्हणाली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.